महाराष्ट्र राज्यातील CET शेलमार्फत MBBS BDS 85% स्टेट कोटा राऊंड 2 संबंधी पहिलं राऊंड आता झालेलं आहे आणि दुसऱ्या राऊंड संबंधी बऱ्याच पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. तर त्या प्रश्न कोणते आहेत आणि त्या प्रश्नांची काय उत्तरे आहेत याबाबतीतली संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणारे नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर आता पहिलं राऊंड संपलेलं आहे, विद्यार्थ्यांनी जॉईन केलेलं आहे. काही विद्यार्थ्यांनी रिटेन्शन भरलेले आहेत, काही विद्यार्थ्यांनी फक्त जॉईन केलेलं आहे. तर तिसऱ्या राऊंडपर्यंत आपल्याला काय नियम आहेत त्याचं एक शॉर्टिंग करून एक प्रश्न तयार केलेले आहेत आणि हे विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्न आहेत, त्याची उत्तरं आपण आता बघणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, राऊंड 1 मधून चॉईस फिलिंग केली आणि राऊंड 2 ची चॉईस फिलिंग पुन्हा नव्याने करावी लागेल काय? तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे होय. म्हणजे आपल्याला पहिल्या राऊंडला आपण चॉईस फिलिंग केलेली आहे आणि दुसऱ्या राऊंडला आपण चॉईस फिलिंग करायची की नाही, तर आपण चॉईस फिलिंग आपल्याला नव्याने करावी लागणार आहे. पहिली चॉईस फिलिंग डिलीट होणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पहिल्या राऊंडमध्ये हा 2 नंबरचा प्रश्न आहे. पहिल्या राऊंडमध्ये MBBS BDS साठीचे एक कॉलेज लागलेले आहे. तेथे मी जॉईन करून ॲडमिशन घेतलेलं आहे, परंतु स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला नाही. तर राऊंड 2 साठी चॉईस फिलिंग करता येईल काय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, पहिल्या राऊंडमध्ये MBBS BDS साठीचं एक कॉलेज लागलेलं आहे. तेथे मी जॉईन ॲडमिशन घेतलेलं आहे, परंतु स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला नाही. तर राऊंड 2 साठी चॉईस फिलिंग करता येईल काय? तर यासाठी तुम्हाला चॉईस फिलिंग करता येणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे पुढचा, हा प्रश्न बघूया आपण. राऊंड 1 मध्ये MBBS BDS साठीचे एक कॉलेज लागलेले आहे. तेथे मी जॉईन करून ॲडमिशन घेतलेलं आहे आणि स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेला आहे. तर राऊंड 2ला मला चॉईस फिलिंग करता येईल काय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. एकदा आपण ॲडमिशन घेतलं आणि स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला तर आपली प्रवेश प्रक्रिया या ठिकाणीच थांबते, आपण सिस्टीममधून बाहेर पडतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राऊंड 1 मध्ये MBBS BDS साठीचे एक कॉलेज लागलेलं आहे. तेथे मी जॉईन केलं आहे. राऊंड 2 साठी चॉईस फिलिंग दिली आणि राऊंड 2 मध्ये दुसरे एक कॉलेज लागले. तर आता पुढची प्रक्रिया काय करावी लागेल? म्हणजे राऊंड 1 मध्ये तुम्हाला कॉलेज लागलेलं आहे आणि तुम्ही तिथे जॉईन केलेलं आहे. तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे, राऊंड 2 साठी निवड यादी लागल्यानंतर राऊंड 1 मध्ये जे कॉलेज तुम्ही जॉईन केलेलं आहे तिथं तुम्हाला जावंच लागणार आहे. तेथून तुमचे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि तुम्ही जमा केलेला फीचा डिमांड ड्राफ्ट लगेचच तुम्हाला परत मिळतो. यासाठीची ऑफिशियल फी फक्त 1500 रुपये आहे. ती तुम्ही कॅशमध्ये कॉलेजमध्ये जमा करू शकता. तुमचा DD परत मिळाल्यानंतर तुम्ही तो DD ज्या बँकेतून काढलेला आहे त्या बँकेत जमा करा, म्हणजे तुमचे पैसे लगेच एका तासात तुमच्या खात्यात जमा होतील. आता दुसऱ्या राऊंडमध्ये जे कॉलेज लागलेले आहे त्यासाठीचा DD काढावा लागेल. आता दुसऱ्या राऊंडमध्ये जे कॉलेज लागलेले असेल तेथे जाऊन तुम्हाला तुमचे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट आणि DD परत जमा करावा लागेल नवीन कॉलेजचा. ही सर्व प्रोसेस साधारण 4 ते 5 दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण करावी लागते, असं या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राऊंड 1 मध्ये MBBS साठीचे कॉलेज लागलेले आहे. मी तेथे जाऊन ॲडमिशन घेतलेलं आहे. दुसऱ्या राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरला, परंतु अपग्रेडेशन झाले नाही तर काय? अपग्रेडेशन नाही झालं तर काय? बघा, दुसऱ्या राऊंडमध्ये जर तो अपग्रेडेशन नाही झालं तर तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये जे कॉलेज मिळालेलं होतं तेथे तुमचे ॲडमिशन कायम आहे. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही तिसऱ्या राऊंडमध्ये अपग्रेडेशनसाठी भाग घेऊ शकता, म्हणजे तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता. जर पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलेलं आहे परंतु दुसऱ्या राऊंडला तुम्हाला कॉलेज मिळालं नाही तर तुम्ही तिसऱ्या राऊंडसाठी सुद्धा जाऊ शकता.
काही अडचण नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मला पहिल्या राऊंडमध्ये MBBS साठीचं एक कॉलेज लागलेलं आहे. तेथे मी जॉईन करून ॲडमिशन घेतलेलं आहे आणि दुसऱ्या राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरला. मला दुसऱ्या राऊंडमध्ये दुसरं एक कॉलेज लागलं, परंतु मला ते आवडलं नाही. तर पहिल्या राऊंडच्या कॉलेजला मी परत जाऊ शकतो का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. दुसऱ्या राऊंडमध्ये अपग्रेडेशन झाले म्हणजे दुसऱ्या राऊंडमध्ये लागलेले कॉलेज घ्यावेच लागेल. जेव्हा तुम्हाला दुसऱ्या राऊंडमध्ये एखादे कॉलेज लागते त्यावेळी पहिल्या राऊंडचे कॉलेज आपोआप कॅन्सल होते. तुम्हाला कॅन्सल करायची गरज नाही. तुम्ही पहिल्या राऊंडच्या कॉलेजला परत ॲडमिशन घेऊ शकत नाही. त्यामुळे दुसऱ्या राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरताना फार काळजीपूर्वक भरावा. पहिल्या राऊंडमधून जर तुम्हाला एखादे कॉलेज लागलेले असेल तर दुसऱ्या राऊंडमध्ये ऑप्शन भरताना त्यापेक्षा चांगलंच कॉलेज भरावं असा मी सल्ला तुम्हाला देईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. तर पुढचा प्रश्न आहे बघा, मला पहिल्या राऊंडमध्ये MBBS BDS साठीचे एक कॉलेज लागलेलं आहे. तेथे जाऊन ॲडमिशन घेतले आहे. मला दुसऱ्या राऊंडमध्ये एकही कॉलेज लागले नाही. तर मी तिसऱ्या राऊंडला जाऊ शकतो का? तर होय, तुम्ही तिसऱ्या राऊंडला जाऊ शकता, काही अडचण नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मला पहिल्या राऊंडमध्ये MBBS BDS यापैकी कोणतेही कॉलेज लागले नाही. मला दुसऱ्या राऊंडमध्ये MBBS BDS यापैकी कोणतेही कॉलेज लागले नाही. तर तिसऱ्या राऊंडला जाऊ शकतो का? तर होय, तुम्ही तिसऱ्या राऊंडला जाऊ शकता. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नाही तुम्ही तिसऱ्या राऊंडला सुद्धा जाऊ शकता. आणि यानंतर चौथं जे राऊंड होतं असतं स्ट्रे वॅकन्सीचं, तर या तिन्ही राऊंडमध्ये 1, 2 आणि 3 याच्यामध्ये जर आपल्याला कॉलेज अलॉट झालेलं नाही तर तुम्ही चौथ्या राऊंडसाठी सुद्धा पात्र राहू शकता. तर अशा पद्धतीचे विद्यार्थ्यांचे काही प्रश्न होते. त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना व्हॉट्सॲपवर नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.